त्याच्यातही प्रामाणिकपणा नाही. आयुष्यात भजनालाच लागणं, भजनच करणं, हरिभक्तीच करणं हे ज्याचं ध्येय आहे त्याच्याबद्दल तुकोबरे म्हणतात. विठाला दिवस न कळे राती न कळी किंवा न कळे दिवस की राती अखंड लागली श्री ज्योती. आणखी सांगायचं तर दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे असं ज्यांना कळा, असं ज्यांना त्यांच्याबद्दल म्हणत असताना तुकोबरे अगोदर त्यांच्या मात्या पित्याला धन्यता देतात, कारण त्यांच्यामुळे यांचा जन्म झालाय, आपल्याला ते प्राप्त झाले. म्हणून भगवान तुकोबरे सांगतात जे आपल्या हिताविषयी दक्ष आहे, सावध आहे, तत्पर आहे, जागरूक आहे, अशांबद्दल म्हणत असताना त्यांच्या मात्या पित्यांना आधी धन्यता दिली ती पहिले चरणात. आपुलिया हिता त्यांच्याविषयी म्हणत असताना त्यांच्या मात्या पित्याला धन्यता धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मली असं रुक्मिणी ऐसर पांडुरंगाला म्हणतात. विढाला एवढं उचलून बोलले असतील तर बरं झालंय असं म्हणायला हरकत नाही. तुकोबरे तोच मुद्दा धरून बोलताय की ज्ञानोबासारखे, निवृत्तीनाथासारखे, मुक्ताई सोपान देवासारखे फक्त शिरोमणी ज्या घरात जन्माला आले ते आई वडील केवढे धन्य असतील. गुरुदास महाराजांचं झालं आणि सावताबाबांचं झालं. त्या गुरुदास महाराजांच्या समाधीला कबरीचं स्वरूप दिले आहे. तिथे मुसलमान, ब्राह्मण आणि मराठा 3 समाज त्यांची सेवा करतात आज पण. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. नामदेव
तुकोबऱ्याचे शब्द आहेत. आणि हे शब्द तुकोबरने धरले. धन्य धन्य दयाची कुशी ज्ञानदेव जन्मली. म्हणून धन्य माता पिता दयाच्या कोणाच्या ज्ञानोबरायच्या तुकोबर ज्यांचे आई वडील का धन्य नाहीत यांनी असं केलंय. एवढं मोठं कार्य केलंय. एवढं मोठं. आपला पती राम शेवाळकरांचे एक वाक्य आहे. प्राचार्य राम शेवाळकर. घरात तरुण स्त्री आहे, स्वतः तरुण आहे, लग्न होऊन काही दिवस झाले, दोघांचंही तारुण्य अजून आहे, तरी सुद्धा संन्यास घेण्याचे डोहाळे लागले तर ज्ञानदेव जन्माला येतात. विठ्ठल काल परवा ऐकायला सांगितलं आणि वृंदावनाला चाललो येतो का तर म्हणलं नाही या तारखेला आमची फर्स्ट अॅनिव्हर्सरी आहे. मी त्याला सांगितलं त्या दिवशी कीर्तनात बोललो अतिशयोक्ती होईल कदाचित पण ऐका चुकलं तर माफ कर. रामरायाला जेवढा 14 वर्षाच्या वनवासात त्रास झाला नसेल तेवढा त्रास जर तुम्ही अॅनिव्हर्सरी बायकोचा वाढदिवस विसरला तर होईल. सध्याचा काळाचा आहे. हा कळलं तर बरं. आणि कोणीतरी गुजराती परिवार आहे त्यांचं लग्न झालं आणि अजून हळकुंड पण सोडले नाही हाताचे 5 परत नाही काय म्हणतात ते त्यांच्या आपल्यामध्ये त्यांच्यामध्ये काहीतरी पद्धत असेल ना. त्या दिवसाला दोघे पती पत्नी नर्मदा परिक्रमा गेले. आपल्याकडे जी होणारी संतती आहे ना ती आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी असावी. उद्धरेला आत्मनात्मान स्वतःच्या उद्धारासाठी असावी. ही जबाबदारी आहे. ही आई वडिलांची जबाबदारी आहे. ही आई वडिलांची. दशरथाने रामरायाला सांगितलं उद्या राज्याभिषेक होणार आहे, तुम्हाला राज्याभिषेक होईपर्यंत ब्रह्मचर्य पाळायचं आहे आणि उपवास करायचा आहे. आणखी एक पत्य सांगितलं जोपर्यंत तुम्ही राजा म्हणून या प्रजेचा सांभाळ कराल तोपर्यंत पुत्रवत त्यांचा सांभाळ करायचा आहे. एक वेळ परिवाराकडे दुर्लक्ष केलं चालेल पण प्रजेला पुत्रवत सांभाळत असाल तर राज्याभिषेकाला अधिकारी व्हा असं सांगितलं. आणि ते शब्द पाळले रामाने. म्हणून धन्य माता पिता. विठ्ठल आपण ते ऐकतच नाही. लोकांना असं वाटतं कीर्तन मध्ये 2 तासाचा टाइमपास आहे. नाही न जाणो कोणता शब्द आपल्यासाठी असेल असं नवीन प्रत्येक शब्द आपल्यासाठी काय समजावा. मी आश्रमात होतो शिकायला. मी त्या कोपऱ्यात बसलो, बाबा बसले तिथे आणि स्वामीजी इथे बसले ते स्पीकरवर. एका ताईला गीता शिकवत होतो आणि खूप हळू आवाजात खूप हळू असं शिकवत होतो. आणि तिथे मी बसलो आणि तिथे बसलो मला बोलवलं जावं तुला ऐकायला येतं म्हणलं हो. मग लक्षात घे तू कुठल्याही कोपऱ्यात असला मी जर कोणाला काही शिकवत असलो तर मला सांगतात असं जर समजलं तर तुला कळेल. विडाला सांगता पण लोकांचं काय ऐकाय. लोक बीज खातात, षष्ठी खातात, गुरुची पुण्यतिथी खातात, बापाचं श्राद्ध खातात, बदल काही खूप बऱ्याच नाही. धन्य माता पिता कोणाच्या ज्यांना आपलं हिताची व्याख्या धारण पोषण करणं, हिताची व्याख्या कल्याण करणं. पण तुकोबाने हिताच्या आणखी 2 व्याख्या स्पष्ट केल्या. हित भावे तरी दंभ दूरी ज्याला वाटतं ना आपलं हित व्हावं त्यांनी चित्त शुद्ध करा. तुकोबऱ्याचा चित्त शुद्ध या प्रकरणावर स्वतंत्र अभंग आहे आणि तो रामेश्वरी शास्त्रासाठी पाठवला होता. नुसतं तेवढंच वाचलं. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती व्याघ्रहीन खाती सर्पतया आघात ते हित विष ते अमृत आघात ते हित होतील शीतळ अग्नी ज्वाळा. एवढं चरण वाचलं आणि त्यांच्या अंगाचा दाह कमी झाला. नुसतं वाचलं तर जर अनुष्ठान केलं तर काय होईल. विठ्ठल
जे गुरुजींनी कानात पेरलंय, कानी जे पेरले डोळ्यात ते उगवले. जे कानात पेरलं ते डोळ्यात उगवलं पाहिजे समजायचं हित झालं, याचा अर्थ तो तत्पर आहे, हितासाठी सावध आहे, हे त्याचं उत्तर. पण जे डोळ्यात उगवलं नसेल तर समजायचं हा सावध नाहीये, त्याने ते तसंच सोडून दिलं. त्याला असं वाटतं गुरुजींना काही काम नव्हतं, लोक म्हणतात म्हणून मी गुरु केला, बस दुसरं काही नाही. उद्धारासाठी केला असं काही संबंध नाही. काय गंमत आहे महाराज. ज्ञानोबांनी किती वर्णन केलं 13व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकामध्ये, आचार्य उपासमध्ये जवळजवळ 92 उभ्या खर्ची घातल्या. आणि जिथे जिथे संधी मिळेल तिथे गुरुचं महिमान गायला, गुरुचा स्वभाव, गुरुची कृपा सांगितलं. जय जय देव श्री गुरु अकल्पना करू स्वसंबित बीज करो हणावणी एका एक ऐसे स्तोत्र कर तुझं उद्देशे. किती वर्णन केले. जी विशेषणी विशेष जे ते दृश्य नवे रूप तुझे हे जाणे मी म्हणून लाजे वाण नाही. किती वर्णन केले. तेवढ्या जरी उभ्या पाठ केला तरी माणसाचा उद्धार होईल, त्याचं अनुष्ठान केलं तरी. हरिपाठ करणाऱ्या जर चांगली नोकरी लागू शकते तर हरिपाठ देवासाठी करणारा देव भेटू शकणार नाही. ज्ञानोबांनी तसंही म्हटलंय, आत्मा जे निरत्न हस्तगत होईल, आत्मरत्न हस्तगत होईल, असं सामर्थ्य या ग्रंथाचं आहे. ग्रंथात मग आपल्या हितासाठी आपण चित्त शुद्ध केलं पाहिजे. हित व्हावे तरी चित्त शुद्ध. चित्तशुद्धी सेवा देवाची. दंभ टाका. दंभ म्हणजे काय? असावं एक दाखवावं दुसरं, त्याला दंभ म्हणतात. आपली मुलगी पसंत करण्यासाठी माणसं दुसऱ्याचे काही काही आणतात ना, कप बशा बेडशीट वगैरे पंखे बिंखे, याला दंभ म्हणतात. दंभ. बदामाचा शिरा केला, याने तिला पसंत केली आणि लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला सांगितलं तुझ्या घरी पाहायला आलो होतो ना तसा शिरा कर, आणि तिला शिराच येत नव्हता. आणि शिऱ्याची भानगड अशी आहे, जाड बुडाचं पातेलं पाहिजे, मंद आचेवर रवा गव्हाळ भाजला पाहिजे, खरपूस वास आल्यानंतर तूप टाकलं पाहिजे, अशी त्याची पद्धत आहे. तुम्हाला कसं माहिती, कधी कधी करतो आम्ही. आम्हाला आपल्यापुरता स्वयंपाक येतो, कोणी नाही दिलं तर आपलं आपण आपुली आपण काहीच नाही. तर खिचडी तर येतेच की, पचायला चांगली जट नाही. ती गंमत अशी झाली, हिला तो शिरा काय करता येत नव्हता, तिने त्याची कलिरी केली. आणि ते नवऱ्या पुढे गेले. त्याचे मित्र आले होते पहिल्या लग्नाच्या वाढदिवसाला. त्यांनी पहिलं काय रे, तू म्हटलं माझी बायको शिरा चांगला करते, हे काय? त्यांनी पहिलं अरे हो तीच करते, पण काय झालं काय माहिती. तिला विचारलं काय का, कोणी केलं? म्हणली मी केलं. मग शिरा सांगितलं होतं, ही कलिरी झाली. मग तुला बघायला आलो तेव्हा कोणी केला होता? ते म्हणजे शाळेतल्या अंगणवाडीच्या बाईने केली होती. आपली मुलगी पसंत पडावी म्हणून कोणीतरी शिरा करावा, याला काय म्हणतो दंभ. नक्करी दंभाचा सायास. आणि दंभ जाण्यासाठी निळोबारांनी सोपा उपाय सांगितला. कीर्तनाचा समारंभ, कीर्तनाचा समारंभ, निर्दंभ होण्यासाठी एक समारंभ तयार केलाय साधू संतांनी. तो समारंभ म्हणजे कीर्तन. म्हणून तर आपल्याकडे कीर्तनाला कितीतरी उपस्थिती असते आणि सर्व प्रकारचे लोक असतात. का? हे निर्दंभ साधन आहे, निर्दंभ होण्याचं साधन. आपली भक्ती कधी कधी अशी होती, दांभे करू भक्ती सोंग दाऊ जना अंतरी भावना वेगळ्या, असं चालत नाही. जो निर्दंभ आहे आणि ज्याला खरंच ही स्थिती प्राप्त झाली कीर्तनाच्या माध्यमातून, सांगायचं त्याचं हित झालं, तरी दंभ टाकलं. न करी दंभाचा सयास, दंभ टाकून. बरं दंभे पोट भरे, दंभाने पोट भरतं, मन भरत नाही. नाही पोट भरण्यासाठी जे करतात त्याला दंभ म्हणतात, आणि मन भरण्यासाठी करतात त्याला कथा कीर्तन म्हणतात. ही गंमत आहे.
कथा कीर्तनाने मन भरतं मला. ज्ञानोबा म्हणावं लागलं जव त्या परमानंदी त्याच्या आधी रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपाधी हे दंभ पिढाला. आधीच दंभ आहे आणि ते सोडलं तर मग परमानंदी मन निमग्न झालं का राहिलं काय? तो निर्दंभ झाला. आणखी एक हिताची व्याख्या सांगितली. हित ते करावे देवाचे असं करू नको असं कर. तसंच तुकोबरे समाजाला सांगतात सकळांच्या पाया माझे दंडवत. आपुला आले चित्त शुद्ध करा. काय करा चित्त शुद्धीसाठी? इथं ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एकविध एकाग्र अंतःकरण करून भगवंताचं चिंतन करा. नाही भगवंताच्या चिंतनाने सुद्धा तुम्ही एकाग्र अंतःकरण साध्य करू शकता. एकांतात राहायलाच पाहिजे असं नाही. प्रमाण आधी दिलंय आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते येती लाभ घरा या पद्धतीने. भगवान तुकोबरे सांगतात ज्यांना भजन मुद्रा मिळाली, ज्यांना भजन साध्य झालं त्यांनाच हित कळालं. आणि असं ज्यांना हित कळालं त्यांच्या माता पितांना धन्यता देतात. धन्य माता पिता तयाचिया. मग कोणाच्या माता पितांना धन्यता देता? जे ज्या घरात सात्विक संतती जन्माला. सात्विक सात्विक या शब्दावर भगवान ज्ञानोबारायणी श्रीकृष्णाने खूप भर दिलाय. 16वा 17वा 18वा तिन्ही अध्यायामध्ये विठाला ज्ञान बुद्धी हे सगळं 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 सात्विक काय आहे ते सांगितलं. देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच माध्यम ब्रह्मचर्यम अहिंसाच शारीर तपोच्यते अनुद्वेग करम वाक्यम सत्यम प्रिय हितंचेत स्वाध्यायाभ्यसनम चैव वाङ्मय तपोच्यते. काहींची वाणी ऐकल्यावर असं वाटतं बस सरस्वतीच बोलते. आणि काहींच्या अशब्द ऐकल्यावर असं वाटतं देवानेला मुका का नाही केलं. असं वाटतं कधी कधी. अरे काही जणांना माईक दिल्यानंतर लक्षात येतं एरती माईक. आम्ही आमच्या काळात खूप आनंद भोगलाय. आता तुम्ही आता तुमचं आम्हाला ऐकायचं, आता आम्हाला ऐकण्यात आनंद आहे असं म्हणू शकता. थोडस मन मोठं केलं तर त्यांच्याही अंतःकरणात आपल्याविषयी आदर निर्माण होईल ना. हाही दंभ जाण्याचा एक मार्गच आहे. विठाला त्याच्या पुढे आम्ही आज गातो का? अरे हो काय गातो हे कळेना. राग आळवितो नाना अशी पण गंमत होती कधी. आमच्या भिवंडीत असे 2-4 गायक आहेत. दुर्गा लावतात आणि दर्ग्यातच जातात. काही जण रात्री पण भूक गातात. काही प्रसंग आहे त्याचं चिंतन आहे तर गोष्ट वेगळी आहे. त्याच प्रसंगाचं चिंतन चाललंय तर गोष्ट वेगळी. महावळवीत विश्वावासू चिंतन चाललंय तेव्हा तुम्ही भूक लावला ठीक आहे, ठीक आहे. बाबा अहंकार निशी घनदाट गुरुवचने फुटली पाठ तेव्हा भूक लावला ठीक आहे. पण रात्रीच्या ठिकाणी कुठे भूक लावायचा? पुढे गंमत आहे. बरं सांगायला गेलं तुम्ही आता शिकले, तुम्ही काना मागून आले, तो समोरून येता येत नव्हतं म्हणून मागून आले. एवढं फरक आहे बाबा. हित व्हावे तरी दंपदुरी, हित ते करावे देवाची चिंता. करून या मन एकविध सकळांच्या पाया माझे दंडवत.
आपुलाले चित्त शुद्ध करा. ज्याचं चित्त शुद्ध आहे असाच व्यक्ती भक्ती व्यवस्थित करू शकतो. त्याने भक्तीने चित्तशुद्धी होतेच की. भक्तीसारखा दुसरा उपाय नाही चित्तशुद्धीसाठी. नामस्मरणासारखा उपाय नाही, नामस्मरणापेक्षा दुसरा उपाय नाही चित्तशुद्धीसाठी. हळूहळू का होईना, हळूहळू का होईना शुद्ध होईल. कारण आपल्या चुका आपल्याला कळायला लागल्या, आपण दुरुस्त करायला लागलो शुद्ध झालं. काय राहिलं? कोणी सांगून करण्यापेक्षा आपलं आपल्याला कळलं पाहिजे. आपण या घात साधू संतांची संगती केली असती तर मला हित कळलं असतं. आणि माझं हित न कळल्यामुळे आपण या घात कर शत्रू झालो मी दावेदार. पण मला इथं कळालं तू तव कृपेचा सागर उतरी पार तुका म्हणे, म्हणून शरण आलो. ही जी भूमिका आहे ना ही पण त्यांचीच आहे ज्यांचे माता पिता धक्के. त्यांच्याच तरी भूमिका आहे, ते सगळ्यांना येत. अजून सोपं सांग. बऱ्याच गाड्यांना रिव्हर्स गिअर नाही. बऱ्याच गाड्या त्या रिव्हर्स घेतच नाही. आणि त्यांच्या गावातली असली तर मग काय प्रश्न, मोठी गंमत. मग सांगा हा दंब नाही का? काय होतं थोडं एक पाऊल मागं घेतलं तर, थोडी गाडी बाजूला घेतलं तर काय फरक पडणार? काय नुकसान होणार आहे? काय नुकसान? इगो हट झाला कसा? इगो हट, माझा इगो हट झाला म्हणतात. कुठून शब्द शोधून आणतात देव जाईल. आणि बायको मूर्ख म्हणलं तरी अभिमान वाटतो. बायकोने जे कानात पेलं ते डोळ्यात उगवतं, पण गुरुने जे कानात पेलं ते डोळ्यात उगवत नाही. विठाला जुन्या काळात बाळकडू म्हणायचे. आई वडिलांनी जे पेरलंय ते उगवतं, ते बाळकडू. आणि त्याचा परिणाम असा आहे. काय झालं? धन्य माता पिता तयाची. मग त्यांच्या आई वडिलांना तुम्ही धन्यवाद देता, हे जर तुमचं म्हणणं आहे, अजून काही म्हणणं आहे का? नको बरे. त्यांच्या आई वडिलांना स्वतः धन्यवाद देतात, पण त्या लेकरांबद्दल देवाला किती आनंद होतो पुढे सांगताय. कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक. 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 कोळी कन्या पुत्र होती ते सात्विक.
त्यांचे एक शिष्य परिवार पुण्यातला, काही भिवंडीतले पुण्यात राहतात. आमचं कीर्तन होतं लोणावळ्यात, आणि ज्या दिवशी कीर्तन होतं त्या दिवशी नगराध्यक्षाचा खून झाला होता तिथे. आम्हाला तेवढ्या रात्री तिथून कीर्तन झाल्यावर काढलं त्यांच्याकडे. आम्ही त्यांना सांगितलं येतो म्हणून, पिंपरी चिंचवडला राहतात. गेलो आम्ही तिथे. आम्ही जायच्या आधी हातपाय धुवायला पाणी, गरम पाणी अंतरून टाकलेलं, कॉफी वगैरे करून ठेवलेली. जेवण करत असत आता स्वयंपाक करतो. नको, आम्ही जेवण आलो. आमच्याबरोबर 4 जण होते, काही आत्या होते आमच्या. थांबलो आम्ही. पहाटे आम्ही उठायच्या आधी वडा केले, बटाटे वडे, ते पण बिगर लसूण कांद्याचे. महाराजाला आवडत नाही म्हणून बिगर लसूण कांद्याचे वडे भाकरी बरोबर. आणि ते खाऊन झाल्यानंतर आम्हाला प्रत्येकाला कपडे दिले. बरं, नुसते कपडे दिले, त्याच्याबरोबर शिलाईचे पैसे पण दिले. आपण कपडे कोणते देतो, जे आपल्याला आवडत नाही ते तिकडे, इकडचे इकडे, इकडचे इकडे. मोठी गंमत. आणि मुलाला फोन केला. मुलगा मोठा जरा बाजूला राहत होता. त्याला सांगितलं महाराजांना आळंदीत जायचंय, गाडी घेऊन. तो दात घासत आला, तोंड धुवून तिकडून गाडीत तसंच बरमुडावर. आणि त्याला सांगितलं जोपर्यंत महाराज सांगत नाही तोपर्यंत तू जायचं नाही. महाराजांना कुठं जायचं, देऊळ रोड पर्यंत जिथपर्यंत जायचं तिथपर्यंत सोड, मग कामाला जा. आज कामाला नाही गेलं तरी चालेल. आता आमच्या ते लक्षात आलं. आम्ही त्याला सांगितलं बाबा आम्हाला इथं थांबायचंय, तू कामाला जा, आम्हाला दुसरी गाडी येईल का आम्ही जाऊ, तू उगीच आमच्यासाठी दगदग करू नको, तुझं काम वर्क इज वर्शिप, तुझं काम कर. सांगायचं तात्पर्य काय, बरं आम्हाला आळंदीत समाधी सोडायला डबा घेऊन यायचे, ते पिंपरी चिंचवड. आम्ही 8-10 जण तेवढ्या. अगदी डबा सुद्धा असं नाही, लिंबू, मसाला, ताक, हात पुसायला रुमाल, टिश्यू पेपर, चमचा, सगळं सगळं, सलाड वगैरे सगळं सगळं. एक तूप वाढायचं त्यात आई विसरल्या, तर ते मालक म्हणतात ती विसरली असेल, मला देवाने संधी दिली, मी तूप वाढतो, असा तो परिवार. आणि त्यांच्या लग्नाचा काहीतरी 25वा वाढदिवस होता. त्या मुलांना विचारलं तुम्हाला काय मागायचं का देवाकडं, ते म्हणजे पुढचा जन्म सुद्धा अशा आईवडीलच मिळाला. एवढी भक्ती त्यांच्याकडे, कृष्ण भक्ती. आधी तुम्ही स्वतः जाऊन पाहू शकता मुरलीधर मंदिर. त्या मूर्तीला जवळजवळ 90च्या पुढे वर्ष झाली. एवढी जुनी मूर्ती, पण अजूनही मूर्ती पाहायचं तेज. मूर्तीत जर एवढं तेज आहे तर त्याची सेवा करणाऱ्यावर केवढी तेज पाहिजे. तुम्ही प्रामाणिकपणे सेवा करा. तुम्ही सेवा प्रामाणिकपणा, तुमचा तो प्रामाणिकपणा, त्या प्रामाणिकपणाला देवाला आनंद वाटतो. आता जुन्या काळात शाळेत कथा होती ना, लाकूड तोड्याची कुऱ्हाड पडली, चांदीची, सोन्याची नको, लोखंडाची. माझी लोखंडाची होती. आणि त्याने ती प्रामाणिकपणे लोखंडाचीच घेतल्यामुळे त्याला सोन्या चांदीची बक्षीस मिळाली. पण आपण प्रामाणिकपणा सोडला. देवाला असं कसं होईल आपल्याबद्दल सांगा बरं. कसं वेगळ्या भाषेत सांगायचं, यात्रे अलंकापुरा येते ती आवडती विठ्ठला. देवाला त्यांचा आनंद होतो. मग ज्या घरात कन्या आणि पुत्र सात्विक आहे, सात्विक म्हणजे पहिले ते शाकाहारी, दुसरं सात्विक म्हणजे ते एकादशीला वडेपाव खात नाही. वारकऱ्याची मुलं वडेपाव खात नाही, जे खात असतील ते वारकरी नाहीत. विठाला एकादशी तरी आपण अन्न खाऊ नये. काय तुम्ही फळ खा, दूध घ्या, काही अन्य. आता काय काही खातात, तो खिचडी खातात, त्याच्यात टमाटे आले पुन्हा. आमच्या नांदेडला तर शनिवारी, सोमवारी किंवा गुरुवारी पण उपमा खातात, भजे खातात. त्याला काय होतं म्हणे, भातच खायचा नाही. काय अशी पुण्यवान लोक असतात काय म्हणतात. थोडी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटी देवा. त्या परमात्म्याला, भगवंताला अशी जी कन्यापुत्र आहेत. कन्यापुत्र म्हणजे काय, वृत्ती सादृश्य शब्द घातलाय. प्रत्येकाच्या घरी मुलं बाळ असतातच. मुलगी या शब्दाचा अर्थ वृत्ती करायचा, मुलगा या शब्दाचा अर्थ भाव, विश्वास करायचा. ज्यांची वृत्ती, ज्यांचा भाव, ज्यांचा विश्वास परमात्म्यावर आढळ आहे, त्यांच्याविषयी तुकोबारे म्हणतात नाही. तयाचा हरिक वाटी देवा. म्हणजे महाराज त्या मुलाबाळांचा विश्वास परमात्म्यावर एवढा दृढ का बसला, याला काहीतरी कारण असेल ना. का बसला. काना वचनाची भेटी, सरिसाची पैकरीटी, वस्तू होनी उठी कवण होई पुजो. तुका म्हणे कानी ऐकली मात, तोचे झाला घातक जीवपणा. या शब्दाचा अर्थ काय, जे गुरुमुख मोठके गुरुमुखे उदयजन, ते हृदयी स्वयंबची असेल. मग प्रत्यक्ष भाव लागे पैसे पैसाची, ही दृष्टी त्यांना आली. आणि ही दृष्टी कुठं मिळाली असा जेव्हा प्रश्न केला, हे सात्विक झाले. या सात्विकपणाचा अभिमान नसताना, त्यांची वृत्ती एवढी पवित्र असताना, भगवंताला त्याचा आनंद व्हावा, या कन्यापुत्रांना ही सात्विक वृत्ती कुठे मिळाली हो,
तुकोबराच्या तिसऱ्या चरणात तीर्थप्रदान. गीता